25वा सारस्वत चैतन्य गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार. दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी प्राचार्य BN वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय संकुल, हिंदू कॉलनी, दादर येथे सारस्वत प्रकाशन मुंबई या संस्थेतर्फे आयोजित 25वा सारस्वत चैतन्य गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. गेली 40 वर्षे सारस्वत चैतन्य त्रैमासिक अखंडितपणे प्रकाशित केले जाते. तसेच गौड, सारस्वत, ब्राह्मण समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी सारस्वत चैतन्य गौरव सोहळा आयोजित केला जातो. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योगपती डॉक्टर सतीश वाघ होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून वामन पंडित, डॉक्टर रेणू गावस्कर, महेश किनारे, दिनेश लाड, महेश सरनाईक, गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट व स्वरा साखळकर ह्या विद्यार्थिनीला पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर ह्या कार्यक्रमाची सांगता दीपक मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. पाहूयात. सर्व ज्ञानांना सामावून घेणारी एक संस्था साधारण 1985 दरम्यान भारतभर पसरलेल्या सारस्वत मंडळांचा विकास व्हावा आणि जिव्हाळ्याचे लोक एकत्र यावे हे उद्दिष्ट ठेवून सुधाकर लोटलीकर, प्रमोद तेंडुलकर आणि विकास सिंगकर हे तरुण उद्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार हे कार्य पार पाडण्यासाठी सुसंवाद होणे गरजेचे होते आणि ते फक्त समाज माध्यमातून शक्य होते. म्हणूनच एका नियतकालिकेचा विचार मनात आला. आता पैसे नसलेल्या नियतकालिकाचे संपादक पद कोण स्वीकारणार? तेव्हा लेखक, विचारवंत अशा श्री द. वी. तेंडुलकर उर्फ कवी प्रफुल्ल दत्तांचे नाव डोळ्यासमोर आले. तरुण प्रफुल्ल दत्तांकडे गेले. प्रफुल्ल दत्तांनी सर्व ऐकून घेतले. ती शांतपणे समोर पाहिली. तिघांच्या आशा पालवत आहेत. तोच प्रफुल्ल दत्त म्हणाले, आपली निवड चुकी. 2 मासिके बुडवलेला मी माणूस, मला संपादक काय करतात? तोच धागा बघून हे म्हणाले, हाच अनुभव अडचणींवर मात करण्यासाठी कामी येईल. हा निर्धार बघून प्रफुल्ल दत्तही खुश झाले. त्यांच्या होकारानंतर ही कल्पना या तिघांनी माधव मंत्री, रवींद्र पाटकर, बाबा परुळेकर, पंडित रत्नाकर पै यांना सांगितली. त्यांनीही पाठिंबा दर्शविला. सारस्वत समाजात चैतन्य निर्माण व्हावे हा मूळ हेतू मनाशी बाळगून त्रैमासिकाचे नाव सारस्वत चैतन्य असे पक्के झाले. त्यानंतर सुरू झाली पायपीट. वर्गणीदार गोळा करणे, जाहिराती जमविणे, मजकूर गोळा करणे, तो संपादकांना नेऊन देणे, तेथून प्रेसला देणे, छपाई. प्रथम अंक तयार झाला. त्याचे प्रकाशनही थाटामाटात व्हावे या इच्छेला बालमोहन शाळेचे बापूसाहेब रेगे यांनी साथ दिली. त्यांच्या सहकार्याने त्यांच्या शाळेच्या सभागृहात दिनांक 10 एप्रिल 1986 रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रथम अंकाचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक श्री मधु मंगेश कर्वे यांच्या हस्ते पार पडले. पहिल्या वर्षभरात चैतन्यने आर्थिकदृष्ट्या नव्हे पण वाचक प्रियतेच्या दृष्टीने फारसे घडले. त्याला मुख्यतः आकार दिला तो संपादक प्रफुल्ल दत्त यांनी. आपल्या चिंतनशील लिखाणाने त्यांनी वाचकांना अंकाची गोडी लावली. पण नियतीच्या मनात वेगळेच विचार घोळत असावे. 4 अंकाचे संपादक पद भूषविल्यानंतर दिनांक 25 एप्रिल 1987 रोजी प्रफुल्ल दत्तांचं अचानक निधन झालं. पैसे आणि मनुष्यबळ या दोन्हीचा अभाव असलेल्या त्रैमासिकाचे संपादक पद आता कोण भूषविणार? बऱ्याच प्रयत्नांनी बसवलेली घडी आता विस्कटणार की काय असे वाटत असताना सेवाभावी वृत्तीच्या रवींद्र पाटकरांनी ही मोठी जबाबदारी स्वीकारली व 2010 ला त्यांचे निधन होईस्तोवर सांभाळले. त्यानंतर प्रमोद तेंडुलकर हे 2021 पर्यंत संपादक होते. आता सुधाकर लोटलीकर संपादक आहेत. सुरुवातीच्या वाटचालीत वरील व्यक्तींव्यतिरिक्त श्री सुरेश प्रभू, M.D. कुचीकर, N.R. वरेरकर, माणिकराव लोटलीकर, एकनाथ ठाकूर इत्यादींचा पाठिंबा व सहकार्य लाभले. वाटचाल गुढीपाडवा सुप्रसिद्ध साहित्यिक श्री मधु मंगेश कर्वे यांच्या हस्ते सारस्वत चैतन्याच्या प्रथम अंकाचे बालमोहन विद्यामंदिर दादर येथे प्रकाशन.
संस्थेची सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये नोंदणी. गौड सारस्वत समाज परिचय ग्रंथाचे श्री सुरेश नाडकर्णी अध्यक्ष सेबी यांच्या हस्ते बालमोहन विद्यामंदिर दादर येथे प्रकाशन. उपस्थित मान्यवर श्री द म सुतनकर राज्याचे माजी मुख्य सचिव व श्री सुरेश प्रभू अध्यक्ष सारस्वत बँक. सारस्वत चैतन्य दशकपूर्ती समारंभ व गौड सारस्वत ब्राह्मण ज्ञाती बंधू भगिनींचे GSP संमेलन दामोदर नाट्यगृह परळ मुंबई. प्रमुख पाहुणे श्री प्र वा रेगे शिक्षण तज्ञ प्रमुख वक्ते श्री S.A. कामत अध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्र व सद्गुरू श्री वामनराव पै संमेलनाचे उद्घाटक. वर्षभरात ज्या समाज बांधवांचा राज्य व राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला अशा 15 जणांचा गौरव करण्यात आला आणि ज्यांनी वयाची 75 गाठली व 1 तपाहून जास्त सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे अशा 31 जणांचा सत्कार करण्यात आला. प्रथम सारस्वत चैतन्य गौरव सोहळा तेंडुलकर मंगल कार्यालय माहीम येथे साजरा झाला. प्रमुख पाहुणे थोर औषधी शास्त्रज्ञ व समाजसेवक डॉक्टर B.D. गायतोंडे होते. सारस्वत भारतीय संस्कृतीचे उपासक या पत्रकार व अर्थतज्ञ श्री गो म दाड ग्रंथाचे प्रकाशक तेंडुलकर मंगल कार्यालय माहीम येथे ज्येष्ठ पत्रकार श्री अरुण टिकेकर, सुप्रसिद्ध साहित्यिक श्री A. च. पुरोहित व प्रसिद्ध उद्योजक श्री गजानन तिरोडकर यांची उपस्थिती. सारस्वत चैतन्य द्विदशकपूर्ती समारंभ तेंडुलकर मंगल कार्यालय माहीम. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक श्री मधु मंगेश कर्णी, श्री मंगेश पाडगावकर प्रसिद्ध कवी, श्री मधु मंगेश कर्णी प्रसिद्ध साहित्यिक, श्री द म सुतनकर सेवानिवृत्त सनदी अधिकारी, डॉक्टर प्रेमानंद रामाणी, डॉक्टर G.B. परुळकर, श्री शरू रांगणेकर व्यवस्थापन तज्ञ, श्री बापूसाहेब रेगे शिक्षण तज्ञ, श्री माधव मंत्री क्रिकेटर, श्री रामदास कामत अभिनेते व गायक, श्री अमृत मंत्री संशोधक सौ गिरीजा डी. विनंती करेन सर्व मान्यवरांनी स्टेजवर स्थान बनवायचे. आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सतीश वाघ, विशेष मान्यवर श्री किशोर रांगणेकर, अध्यक्ष श्री दिलीप भिसे साहेब, कार्याध्यक्ष श्री राजेंद्र देसाई, कार्यवाह राहुल साखळकर, सहकार्यवाह दीपक मुळे, श्री प्रमोद तेंडुलकर यांनी कृपया स्थानापन्न व्हायचे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण मान्यवरांचं स्वागत करूया. सारस्वत चैतन्यचा इतिहास अगदी 2-3 वाक्यात सांगायचं तुम्हाला तर त्याची सुरुवात कशी झाली. एकदा बोलता बोलता RX लॅबचे सर्वेसर्वा श्री NV गुंजीकर साहेब म्हणाले, आपल्याकडे अनेक ज्ञाती संस्था विद्यार्थ्यांना शैक्षणिक पारितोषिक देतात, त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्साहन द्यायला, प्रोत्साहन द्यायला खूप संस्था काही ना काहीतरी करतात आहेतच. पण शिक्षणा व्यतिरिक्त स्पोर्ट्स, संगीत, क्रीडा, कला, साहित्य यासाठी पण आपण काहीतरी करायला हवं आणि त्यांची दखल आपल्या समाजात तरी घेतली जावी. तर हे काम सारस्वत चैतन्य. थँक्यू सो मच. मी आता विनंती करतो आजचे आमचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सतीश वाघ यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा, त्यांचं स्वागत करावं आणि विनंती करतोय मी आमचे अध्यक्ष श्री दिलीप भिसे साहेबांना.
मी विनंती करीन आमच्या प्रकाशनाचे कार्यवाह राहुल साखळकर यांना. सारस्वत चैतन्याचे संपादकांचे विचार आणि मनोगत आपल्या समोर सादर करतील सर्वे सर्वा या प्रकाशनाचे श्री प्रमोद तेंडुलकर. नमस्कार. कार्यक्रमाला थोडा उशीर झाल्यामुळे प्रास्ताविक आणि संपादकांचा मनोगत या दोन्ही गोष्टींसाठी मी इथे उभा पाहता संस्थेचे कार्य राहुल साखळकर हे प्रास्ताविक करणार होते आणि मी संपादकीय मनोगत व्यक्त करणार होतो. तर आता मी डायरेक्ट संपादकाने लिहिलेला मनोगत, खरं म्हणजे सुधाकर लोटलीकर आपले विद्यमान संपादक आहेत आणि ते मनोगत व्यक्त करणार होते, पण ते आज येऊ शकले नाही, आजारी आहे. त्याच्यामुळे मी सारस्वत प्रकाशनचा संस्थापक विश्वस्त आणि माजी संपादक म्हणून मी हे मनोगत व्यक्त करतो. त्यांनी मनोगत मला पाठवलेलं आहे, ते मी वाचून दाखवतो. आजच्या रौप्य महोत्सवी सारस्वत चैतन्य गौरव सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माननीय सतीशजी वाघ, विशेष मान्यवर माननीय श्री किशोर रांगणेकर, ज्येष्ठ संचालक सारस्वत बँक, अध्यक्ष चिकित्सक समूह, सारस्वत प्रकाशनचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप देसाई, कार्याध्यक्ष माननीय श्री राजेंद्र देसाई, कार्यवाह माननीय श्री राहुल साखळकर, कोषाध्यक्ष श्री दीपक मुळे, सारस्वत प्रकाशनचे सर्व विश्वस्त, उपस्थित वडीलधारी मंडळी, बंधू आणि भगिनी, भारतभर बसरलेल्या सारस्वत मंडळांना जिव्हाळ्याने एकत्र आणावे, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे, ज्ञातीतील कार्यरत असलेल्या विविध संस्थांचे कार्य, त्यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना निराधारांना दिली जाणारी मदत याची माहिती खेड्यापाड्यातील बांधवांपर्यंत पोहोचावी व त्याचा लाभ त्यांनी घ्यावा. तसेच ज्ञातीतील नवोदित लेखक कवी यांच्या साहित्याला एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, हुशार विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारावी आणि ज्ञातीतील कर्तव्यवान व्यक्तींची माहिती देऊन तरुण पिढीपुढे एक स्फूर्तिस्थान निर्माण करावे या उद्देशाने 10 एप्रिल 1980 रोजी सारस्वत चैतन्याच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. आज 40 वर्ष पूर्ण होती. या काळात चैतन्याला उत्कृष्ट दिवाळी अंकाचे 3 पुरस्कार मिळाले आहेत. पण यात आमच्या कर्तृत्वापेक्षा सारस्वत चैतन्याचे भाग्य मोठे आहे असे मला वाटते, कारण या अंकाच्या सुरुवातीपासूनच मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद त्याला जसा लाभत गेला तसा जाहिरातदारांचा वरदहस्ती मिळाला. विशेष करून सारस्वत बँक सुरुवातीपासूनच चैतन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये कवी प्रफुल्ल दत्त उर्फ दवी तेंडुलकर, जयंतराव साळगावकर, रवींद्र पाटकर, माधव मंत्री, एकनाथजी ठाकूर, एन व्ही गुंजीकर, मधु मंगेश कर्णिक, बापूसाहेब रेगे, सुरेश प्रभू यांचे सहकार्य वेळोवेळी लाभत गेल्यामुळे मधुकर सामंत, गजानन मसोरेकर, डॉक्टर अरुण देसाई, किशोर रांगणेकर, विश्वास तेंडुलकर, जसी पंडित, शशिकांत तेंडुलकर, अशोकजत सिनकर, सुरेखा देसाई यांचं अध्यक्ष विश्वस्त या नात्याने सहकार्य मिळाल्यामुळे हा 40 वर्षाचा प्रवास बराचसा सुसह्य झाला असे म्हणता येईल. साहित्य संघाचे ते ऑनररी मेंबर आहेत. आपण सगळेच नाटक बघतो. आपला सारस्वत म्हणजे आपल्याला 3 गोष्टींमध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो: शिक्षण, खाणं आणि नाटक बघणं, म्हणजे कलाकृतीचा आस्वाद घेणं किंवा त्याच्यात काम करणं. सर, अंमलदार काका किशाचा प्रेमा तुझा रंग कसा, लग्नाची बेडी यासारख्या नाटकात त्यांनी कामं केली आहेत. सतीश दुबाजी, राजीव आठवडेकर, राजा गोसावी या दिग्गज नटांबरोबर त्यांनी अभिनय केलेला आहे. अजून एक अष्टपैलुत्वाचा पीस सांगतोय, ते अतिशय उत्तम सिंगर आहेत. महाराष्ट्र गीत आणि नाट्य संगीत अतिशय सुंदर गातात. माउथ ऑर्गन प्ले करतात. आणि हे सगळं तुम्हाला कुठेतरी वाटत असेल अरे हे तर करतात, तर ही आता एक
म्हणतात ना की बॅक पॉकेटमध्ये ठेवलंय एस कार्ड. 70 पेक्षा जास्त कविता लिहिलेला साहित्यिक माणूस आहे हा. असे आम्हाला आज लाभलेले विशेष मान्यवर मी विनंती करतोय त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. सत्कार करतील आमचे अध्यक्ष दिलीप बीसीसी श्रीयुत किशोर रांगणेकर सर. मी विनंती करतो की सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय. आपण सर्वांना एक सांगू इच्छितो, आजच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून श्री शशी प्रभू उपस्थित राहू शकले नाहीयेत. काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना स्वतःला दुसरीकडे उपस्थित राहणं गरजेचं किंवा निकडीचं होतं. अशी इमर्जन्सी आल्यामुळे त्या तिकडे नाहीयेत. आम्ही त्यांना सगळ्यांना मिस करतोय. तर तुम्हालाही हा प्रश्न पडला असावा की आमंत्रण पत्रिकेत त्यांचं नाव आहे पण ते स्टेजवर दिसत नाहीये. तर त्यांच्यावर आलेल्या इमर्जन्सीमुळे ती इकडे येऊ शकले नाहीत आणि त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आपण कार्यक्रमाला पुढे घेऊन जाऊया. ज्याच्यासाठी आपण जमलोय त्या कार्यक्रमाला आता सुरुवात करतोय. सारस्वत चैतन्य गौरव सोहळा 2025 प्रथम पुरस्कार मी जाहीर करतोय. या पुरस्काराचं स्वरूप शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह. सारस्वत प्रकाशन पुरस्कार हे अशा एका व्यक्तीला आपण देतोय. त्याबद्दल थोडक्यात सांगतो कारण पुन्हा हे व्यक्तिमत्व फार बहुरंगी. पंडित पब्लिकेशन्स नावाची मुद्रण संस्था, प्रकाशन संस्था, त्यातनं 55 पुस्तकांची निर्मिती आतापर्यंत झाली आणि गेली कित्येक वर्ष ही संस्था त्यांनी चालवली. अशा वेळात ती सुरू केली. त्यामुळे मुद्रण संस्था चालवणं ही सोपी गोष्ट नव्हती. ही 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कनक रंगवाचा या नावाचं त्रैमासिक 2017 साली सुरू केलं. 33 अंक त्याचे प्रसिद्ध झालेत आजपर्यंत. बॅरिस्टर नाथ पै एकांकिका स्पर्धा मला वाटतं बऱ्याचशा सारस्वतांना इकडे बसलेल्या प्रेक्षकांना माहिती असावी. कित्येक वर्ष ही उच्च दर्जाची एकांकिका स्पर्धा, त्यातनं निवडक एकांकिकांना फायनल मध्ये प्रवेश मिळतो आणि त्या फायनल मधनं पहिल्या आणि दुसरं आणि तिसरं पारितोषिक दिलं जातं. कणकवलीमध्ये ही स्पर्धा, कुडाळमध्ये ही स्पर्धा दरवर्षी होते आणि गेली मला वाटतं 25 वर्ष ही स्पर्धा विनासायास एक वरद आचारल्यासारखं चालवलेलं जी संस्था आहे त्या संस्थेमधलं एक अग्रेसर व्यक्तिमत्व. त्याचबरोबर साहित्यिकांच्या साहित्यावर अभिवाचन हा एक वेगळा प्रकार या माणसांनी अशा पद्धतीने घेऊन आले आणि त्यांचा आता मंगळवारी रवींद्र नाट्य मंदिरमध्ये प्रोग्रामही आहे, शोही आहे. आणि हेच सर्व नाही तर ते स्वतः राहत्या घरात, त्या घराच्या बेसमेंटला म्हणजे नाट्य क्षेत्रासाठी स्वतःचं पूर्ण आयुष्य अर्पण केलेलं व्यक्तिमत्व. त्यांना आम्ही हा पुरस्कार देतोय. त्या घराच्या बेसमेंटला त्यांनी निरायम द ब्लू बॉक्स म्हणून थिएटर बनवलंय, ज्या थिएटरमध्ये नसीरुद्दीन शाह स्वतः येऊन बघून गेले की हे असा काय प्रकार आहे. असं हे व्यक्तिमत्व म्हणजे वामन मधुसूदन पंडित. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं आणि
मी आजचे आमचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सतीश वाघ यांना विनंती करीन की वामन पंडित यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. वामन पंडित, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू. मी वामन पंडितांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं. तुम्हाला तुमचं मनोगत व्यक्त करायचं. तुम्हाला तुमचं मनोगत इकडे येऊन व्यक्त करायचंय. नमस्कार. पीठावर बसलेले सगळेच मान्यवर, आपण सगळे उपस्थित सारस्वत बंधू भगिनी आणि वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, या सगळ्यांना नमस्कार करतो. मी जेव्हा मला फोन आला आडगावकरांसाठी आणि प्रसाद कुलकर्णी यांचा तसंच या पुरस्कारासाठी तुमची निवड केली आहे, त्यावेळी खूप मनातून आनंद झाला. त्या दोघांनी मी जेव्हा विचारलं की यापूर्वीचे पूर्वस्वी कोण आहेत या पुरस्कारामध्ये, त्यांची नावं वाचल्यानंतर मला खूप संकोचल्यासारखं झालं की एवढी मोठी नावं आहेत त्याच्यामध्ये. डॉक्टर रामाणी काय, डॉक्टर लाड काय, सुरेश कारे काय, अशोक सराफ काय, उषा नानकर्णी, माधवराव मंत्री, अशी नावं बघितल्यानंतर एक दडपण येतं आपल्यावर की आपण ह्याला पात्र आहोत की नाही. म्हणजे यापूर्वी मी सारस्वत समाजाचा असल्यामुळे आपल्या संस्थेने केलेला सत्कार स्वीकारायचा की नाही याबद्दलच मी साशंक होतो. परंतु म्हणजे एकदा आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा सारस्वत समाजाने सत्कार आरंभला होता की त्यांनी नम्रपणे तो सांगितलं की मी संस्था स्थापन केली आहे, त्यामुळे मी या संस्थेचा पुरस्कार स्वीकारू शकत नाही, मला ते नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. हे सांगितलं तर काय जण रागावले, काय जण म्हणले तो ना आपण ती शाणा वाटला, लई शाणा वाटला असंही म्हणाले. पण आपण काही नैतिकता पाळायची असते की पाळली. तसंच मला या वेळी पण वाटत होतं, जरी या सगळ्या संस्था खूप वाचतोय की एवढ्या संस्था सारस्वत समाजासाठी काम करतायत आणि या सगळ्या संस्थांचं सारस्वत चैतन्याला सहकार्य आहे, हे बघितल्यानंतर असं वाटतं की काय आपण कुठे आहोत, तेव्हा आपण हा सत्कार स्वीकारावा की नको. पण सुदैवाने अशी गोष्ट झाली की आमचा कणकवलीचाच मित्र सरनाईक सर यांची त्या पुरस्कारासाठी माझ्याबरोबर निवड झालेली मी ऐकली आणि मला वाटलं ठीक आहे, म्हणजे पत्रकार हा पुरस्कार जर स्वीकारताय आपल्या समाजाचा, कारण पत्रकारांना सगळे घाबरतात
चौथा स्तंभ असं म्हटलं जातं. आणि तेव्हा ते कधी काय बोलतील सांगता येत नाही, तेव्हा त्यांनी स्वीकारलाय तर आपल्याला ठीक आहे, आपल्याला पण स्वीकारायला हरकत नाही असा विचार केला. आणि आज मी इथं उपस्थित राहिलोय. मी खूप आनंदाने हा पुरस्कार स्वीकारतोय. मला इथं मी एक संपादक म्हणून ऋण व्यक्त करावं असं वाटतं ते प्रफुल्ल दत्तांचं, रवींद्र पाटकर यांचं, ते संपादक सुधाकर लोटलीकर यांचं, आणि या सगळ्याचे विश्वस्त जे आहेत त्या सगळ्यांचंच कौतुक करावं असं वाटतं की नियतकालिक चालवणं किती कठीण आहे हे मी अनुभव घेतोय. त्यामुळे आणि सातत्याने एवढे वर्ष चालवणं, सातत्याने एवढी वर्ष 25 वर्षे पुरस्कार देणं हे खूप कठीण गोष्ट असते. सातत्य असणं हे फारच कष्टाचं आणि चिकाटीचं काम आहे. त्यासाठी या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद म्हणण्यापेक्षा मी त्यांना दंडवत घालतो की त्यांनी हे काम सतत चालू ठेवावं. जाता जाता फक्त सांगतो की म्हणजे माझ्यासारख्या छोट्या संपादकाकडून काही मदत लागली तर मी द्यायला केव्हाही तयारच आहे. तुम्ही काही नवीन प्रोजेक्ट घेतली, काही प्रकल्प हाती घेतली, माझ्या डोक्यात तर हे बघितल्यानंतर असं वाटतं की आपण खूप काम करण्यासारखं, सगळ्यांनीच काम करण्यासारखं आहे. खूप योजना डोक्यात असतात आणि जर अशा संस्था बरोबर मिळाल्या आपल्याला तर आपण खूप चांगलं काम करू शकू. आपल्या समाजासाठी तर करूच आपण, पण ते समाजासाठी म्हणण्यापेक्षा पर्यायी साहेबांनी जसं नुसत्या समाजासाठीच नाही तर आपल्या राज्य पातळीवर, देश पातळीवर, जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेला जशी पुष्टी दिली, मदत केली, भरण पोषण केलं, तसं आपल्याला करता आलं तर या पुरस्काराचं मोल थोडंस तरी उतराई होण्याची संधी मिळेल असं मला वाटतं. जास्त बोलत नाही, 5 मिनिट दिली आहेत अडवकर साहेबांनी. माझे एक मित्र स्कुडाचे सुनील सौदागर पण इथं आहेत, मुद्दाम आले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. म्हणजे खरं म्हणजे बरेच लोक आहेत मोठी मोठी, सगळेच मला माझ्या ओळखीचे नाहीये, पण त्यांचा उल्लेख करतो कारण ते माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहे. गंमत या पुरस्कारामध्ये 3 मेजॉरिटी सिंधुदुर्गवाल्यांची आहे. नाही रेणुताई आहेत. आता रेणुताईंना सिंधुदुर्ग म्हणायचं की नाही मला माहिती नाही, पण त्यांचं काम तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या खूप जोरात चालू आहे. त्यामुळे त्याही सिंधुदुर्गातले आहेत. 8 3 जण आम्ही सिंधुदुर्गातले आहोत, याचाही खूप आनंद होतो. फक्त जाता दुरुस्ती करतो मयुरेशच्या ह्याच्यामध्ये नाथबाई, कारण की या स्पर्धेचं हे 48वं वर्ष आहे. आणि माझी मुळात पंडित पॅक्स अँड प्रिंट नावाची मुद्रण संस्था आहे आणि मी नंतर गेली 10 वर्ष प्रकाशन संस्था सुरू केली आहे. तर हे दुरुस्ती करतो फक्त त्यांना त्यांचा आदर राखून. त्यांनी खूप चांगलं माझ्याबद्दल बोलले आहेत. त्यांनी सारस्वत चैतन्यमध्ये माझी मुलाखत छापली आहे आणि त्याला त्यांनी जे टायटल दिलं आहे ते वाचून पण मला संकोचल्यासारखं झालं की मी खूप छोटा आहे नाट्य क्षेत्रातला माणूस आणि त्याने खूप मला मोठी उपमा देऊन ठेवली आहे. त्याबद्दल सारस्वत चैतन्याला धन्यवाद देतो. मुलांनीच तर मला असं शिकवलं की जितका समुदाय असेल आणि जितके लोक आलेले असतील त्यांच्याकडे बघायला पाहिजे. नाही हे मुलांनीच शिकवलं, विद्यार्थ्यांनी सांगितलं की आमच्याकडे पण बघा ना. आपण ते चुकतो नाही, राहून जातो. मला आपल्याला हे सांगायचं होतं आणि मयुरेशजींना सांगायचं होतं की कित्येक वर्षापूर्वी अनाथ इज द वर्ड नॉट इन माय डिक्शनरी असं मी ठरवलं. कारण जी बिचारेपणाची भावना निर्माण होते त्याचं पहिलं दार मला डेव्हिड ससून या संस्थेने उघडून दिलं की तिथे मी गेल्यानंतर समाजानं ज्यांना विविध अशा दूषणांनी काहीतरी म्हटलं आहे अशा मुलांना बघितल्यानंतर वडिलांचा निरंतर शोध करणारी, मला आडनाव का नाही म्हणून तळमळणारी, मला टाकून का दिलं याचा शोध घेणारी अशी असंख्य मुलं. आपण आता प्रमोदजी उल्लेख केलात की सारस्वत सर्व घटकांना सामावून घेतं, तर या जगालाही आपण कायमच सामावून घेतलं पाहिजे. वंचितांचं जग. आणि एक गांधीजींचं एक चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे पहा. गांधीजींनी एक मुलगा पुढे जातो आहे
आणि त्याच्या हातातली काठी धरून बापू चालले. चाइल्ड शो मी शो मी द वे अँड आय विल वॉक इन द लाईट दॅट यू शो मी, असं बापू म्हणाले. तर तो हा मार्ग आहे, तो हा मार्ग आहे. आणि त्यामध्ये मी अगदी नम्रपणे सांगू इच्छिते की गावस्कर हे आडनाव मिळणं हे किती लाभदायक आहे. जेव्हा मी डेव्हिडसन मध्ये प्रथम जायला लागले तेव्हा अशी अनेक मुलं की ज्यांना आडनावाचाच शोध होता. आणि तेव्हा मला असं समजलं की आपण आहेरे जगात आहोत याचं एक कारण आपल्याला आडनाव आहे हे सुद्धा असू शकतं. आपल्याला माहीतच नाही त्या भाग्याची कल्पना, आपल्याला केवळ आडनाव आहे. आणि मग ह्या गावस्करची म्हणजे आम्ही सारे दाभोळकरांच्या आधी आम्ही सारे गावस्कर होतो. म्हणजे सगळीच्या सगळे कित्येक मुलांनी आपलं आडनाव गावस्करच लावलं होतं. पहा बरं सारस्वत असण्याचा एक फायदा. आम्ही सारे गावस्कर होतो आणि आम्ही झालो आणि अनाथ हा शब्दच आम्ही काढून टाकला. आम्ही सारे सनाथ होतो, आमचं साऱ्यांचंच कंटन होतं, आम्ही साऱ्यांचं एक जग होतं. आणि म्हणून खरंच मी आज पुरस्काराच्या दृष्टीने जेव्हा विचार करते ना, तर काय बरं काम, व्हॉट इज द वर्क दॅट हॅज बीन इंटरेस्टेड टू अस, असं मला वाटतं. तेव्हा प्राप्त काळ हा विशाल भूधर सुंदर लेणी तयार. आपलं खरं एकच काम आहे. आपण लाखो बालक पाहतो, कधी ती रस्त्यावर पाहतो आहोत, कधी ती शालाबाह्य पाहतो आहोत, कधी फुटपाथवर अनेक वस्तूंची विक्री करणारे पाहतो आहोत, कधी देवदासींची पाहतो आहोत, कधी आई वडील त्यांचं छत्र हरवलेल्यांची पाहतो आहोत. प्रत्येक बालक, मी काल दिनानाथ नाट्यगृहातून बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर एक मुलगा माझ्या समोर आला. छोटा होता, 10 वर्षाचा, आणि छोटी छोटी पेंटिंग्स विकत होता. तर मी त्याच्याकडे बघत बसले. ते मला आणायला येणार होते, ते आले नव्हते. मी तिथे बसले आणि त्याच्याकडे बघत राहिले. तो इतका निराश, इतका थकलेला, पाय दुखत असलेलं तसं ते 10 वर्षाचं मूल, पण त्याला घरी जाता येत नव्हतं कारण हातातल्या वस्तू विकल्या जात. अशा असंख्य बालकांचे जग आपल्या समोर उभं आहे. आणि 1 for 1, एक माणूस एक माणूस, एवढं जरी करता आलं ना सबंध आयुष्यात, तरी सुद्धा ते छानच आहे. एकासाठी एक. बापूंनी हे सांगितलं, मी बापूंचा ऐकतो ना उल्लेख, पण बापूंनी एकदा सांगितलं होतं गुरुजींना जेव्हा खूपच वैफल्य आलं तेव्हा, की इतना दुःख आप क्यों करते हो, एक के लिए एक श्रद्धा. म्हणजे सबंध आयुष्याचं श्रद्धा होणार. एक झालं की दुसरं. आपण वाचनाबद्दल सुद्धा खंत व्यक्त केली तर मला नेहमी सफदर हश्मींचे शब्द आठवतात की किताबें आपके पास रहना चाहती है, आपको कुछ कहना चाहती है, आपके हृदय को छू देती है, आपका मन भर देती है. एक ना एक दिवस असा येईल अशी मला श्रद्धा आहे की लोक परत एकदा म्हणतील आम्ही पुस्तक वाचली. असे छोटे छोटे संक्रमण असतात, देतच असतात मानवी जीवनात, नाही का? प्रत्येक वेळी एका संक्रमणावस्थेतून जातात. मला शेवटी मला वेळ अगदी मर्यादित आहे, पण एखाद्या दुसऱ्या आठवण सांगितल्याशिवाय मला इथून जाता येणार नाही. मी जेव्हा आई वडील नसलेल्यांचं, अनाथ नाही हा, आई वडील नसलेल्यांचं जग बघत होते, मी निरंतर शोध घेणाऱ्या मुलांचं जग बघत होते, मी त्यांच्या जवळ जाऊन त्या व्यथा आणि वेदना समजून घेत होते, त्यावेळेला मला असं वाटलं की शिक्षण ही गुरु किल्ली आहे. मग नुसतं शिक्षण नाही बरं, लिहाय वाचायला शिकवणे नाही, अर्थपूर्ण शिक्षण ही सुद्धा एक मोठी अर्थपूर्ण असायला पाहिजे, ज्यांनी जो मन को छू देती है, जो हृदय भर देती है, असं शिक्षण शोधत होते. त्यावेळी एक मुलगी मला भेटली, पुण्यामधल्या एका वस्ती पातळीवर राहत होती, राजस्थानातून आली होती आणि आई वडील तिला शाळेतून काढत होते. ती एक आमचा संघर्ष होता, परंतु त्याच्यामध्ये मी यशस्वी होऊ शकले नाही. आई वडिलांनी सांगितलं की तुम्ही जर जास्त ताणाल नाही गोष्ट, तिच्या वडिलांनी, की तुम्ही तिला शाळेत आम्हाला कामाला लावायचे तिला, आणि जर तुम्ही जास्त ताणाल ना तर आम्ही तिला सरळ राजस्थानला पाठवून देऊ आणि तिची शादी करू. मग ती घरात राहिली आणि एका घरी काम करू लागली, मुलांना सांभाळायचं काम करायची ती. एका दिवशी तिचा मला फोन आला आणि ती म्हणाली, ताई मला इथल्या ताई आहेत ना ज्यांच्या घरी मी काम करते, त्या मुलीचं नाव रेखा. त्या मला खूप चांगल्या सांभाळतात, मला पुस्तकं देतात, वह्या देतात, शिकवतात, मी अभ्यास करते,
मी आता चांगली लिहायला वाचायला शिकले. तर मी तिला म्हटलं खूप छान झालं, मला फार आनंद झाला. अगं तू इतकी शिक्षणासाठी तळमळत होतीस, तू चक्क लिहायला वाचायला शिकलीस. तर ती अगदी हलके काय म्हणाली हे आपल्याला सांगते. ना काही वेळ ती थांबली, निस्तब्धता. आणि मग ती त्या निस्तब्धतेनंतर असं म्हणाली, तुम्हाला खरंच वाटतं ताई मी आनंदात आहे म्हणून? ताई मला शिकायला शाळेत जायचं होतं, मला शाळेत जायचं होतं, मला डबा खायचा होता, मला मैत्रिणींबरोबर पेपर लिहायचा होता. इथं अगदी एकटी आहे, या शिक्षणात माझं मन रमत नाही. मंडळी, अर्थपूर्ण शिक्षण म्हणजे काय हे मी आपल्याला सांगितलं असं मला वाटतं. आणि मला हे माझं ज्ञान नाहीये, मी हे श्रेय घेऊच शकत नाही, मी खरं कुठलं श्रेय घेऊ शकत नाही. आपण पुरस्काराने सन्मानित केलं तरी मी घेऊ शकत नाही. हे मला लेखानं शिकवलं. कारण एकटं शिकण्यात गंमत नसते काही, त्यात मौज नाहीये. मौज आहे मैत्रिणींबरोबर शिकण्यात. हे मला शिकवलं, हे मला अर्थपूर्ण शिक्षण. त्यानंतर अखंड प्रयत्न केले मी, म्हणून आम्ही कुडाळला गेलो. आपण म्हटलं आता पंडितांनी म्हटलं की तुम्हाला कुठलं म्हणावं. मी मुंबईत पण हे काम केलंय, मी पुण्यात केलंय, मी आता सिंधुदुर्गला. एवढ्यासाठी मी सिंधुदुर्गात का गेले माहितीये? मी असं वाचलं, बर्ट्रँड रसेलनी म्हटलं की सगळ्यात महत्वाचा हक्क काय बालकाचा? राईट टू प्ले, नॉट राईट टू एज्युकेट, राईट टू प्ले, बिकॉज एज्युकेशन ऑलवेज कम्स थ्रू प्ले. एज्युकेशन दुसऱ्या कशातून येऊच शकत नाही बालकाचं, ते खेळण्यातून येतं असं म्हटलं. म्हणून मी सिंधुदुर्गाला गेलो. तिथे आता 4 एकरच्या वर जमीन आहे आणि मुलं मुक्तपणे खेळत आहेत. एवढा आनंद आणि फ्री प्ले. आम्ही शिट्या वाजवत नाही, आम्ही हे बालभवन. मी केंद्र साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सारस्वत प्रकाशन आणि सारस्वत चैतन्य या संस्थेचे मी सर्वप्रथम आभार मानतो. आणि कारण यांनी आम्हाला या पुरस्काराला पात्र म्हणून समजलं. खरं म्हणजे पंडित साहेबांनी जे सांगितलं ते मी खरं सांगायला पाहिजे, कारण आता 2 जे सत्कार झाले आणि पुढे काही जे होणार आहे त्यांच्या तुलनेत खरं म्हणजे माहित नाही कितपत मी कार्य केलंय किंवा केले ते. पण मला जेव्हा आम्ही जनरली एकेरीच म्हणतो प्रमोदला, त्यामुळे प्रमोदचा फोन आला मागच्या वर्षीच खरं तर आला होता की आम्हाला तुम्हाला करायचंय म्हणून. पण त्यावेळेला आमचं चार्टर्ड अकाउंटंटचं इलेक्शन होतं आणि कोड ऑफ कंडक्ट असतो, आम्हाला कुठच्याही कार्यक्रमाच्या स्टेजवर जाता येत नाही त्यावेळेला. त्यांनी नाही म्हटलेलं. यावेळेला परत आला, म्हटलं ठीक आहे बघू. म्हणजे खरं म्हणजे आमचं क्षेत्र म्हणजे आता त्यांनी सांगितलं की परीक्षा आणि त्याच्यातला कठीणपणा हा सगळ्यांना माहिती आहे. पण असं आणि त्यांनी एक वाक्य मी परत त्यांना पूर्ण ड्यू रिस्पेक्ट देऊन सांगतो की आपले खूप लोक त्याच्यात आहेत असं त्यांनी सांगितलं. हे खरं म्हणजे थोडंसं त्यात करेक्शन करावं लागेल, कारण मुळात मराठी माणूसच त्याच्यात कमी आहे या क्षेत्रामध्ये. हे क्षेत्र थोडंसं इंग्लिश बोलत मी मध्ये मध्ये डॉमिनेटेड बाय मारवाडीज अँड मारवाडीज रादर ऑल ओव्हर कंट्री. म्हणजे मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही, ड्यू रिस्पेक्ट टू देम ऑल्सो. पण अशा क्षेत्रामध्ये इतक्या वर जाईल की नाही खरं म्हणजे माहीतच नव्हतं.
शाळेमध्ये अक्षरशः 4 जणांसमोर उभं राहताना पण आणि बोलताना पण खूप डिफिकल्ट वाटायचं. पण आता एक नाव मी का मुद्दाम उल्लेख करतो, एक नाव परत निघालं होतं इथे आणि ते म्हणून मला घ्यावंसं वाटतं. एखाद्या माणसाची जी पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते त्याच्यामध्ये अनेक जणांचा सहभाग लागत असतो. ऑफकोर्स माझ्यासाठी माझे वडील डॉक्टर किनरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यांचे रोल मॉडेल ते आहेतच, त्यात काही प्रश्नच नाहीये. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची प्रिन्सिपल फॉलो करूनच पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांच्या व्यतिरिक्त ज्याचं प्रोत्साहन लाभलं त्यातली एक व्यक्ती तुम्ही मला सारस्वत चैतन्य आणि सत्याचे संस्थापक ते राहिलेले आहेत, ते म्हणजे विकास सिंगकर. म्हणजे मला अक्षरशः सुहास आणि आपल्या साखरकर उल्हास बसलेला आहे, मला अक्षरशः सारस्वत युवा मंडळात ओढून दिलं त्यांनी आणि तिथे पहिल्यांदा मी 4 लोकांच्या समोर बोलायला लागलो. आणि म्हणून मला मुद्दाम त्याचं नाव घ्यावंसं वाटतं. अनेक संस्था आहेत की ज्याच्यामुळे आपण घडत जातो. माझं कॉलेज, पोदार कॉलेज किंवा विद्यार्थी परिषद असेल, त्यात काम करता करता पुढे गेलो. जसं म्हटलं तसं की हे काही फार मोठं त्याच्यामध्ये नॉलेज ड्रिव्हन असं प्रोफेशन आहे. पण हे जे मी आता जे सांगितलं, जो पुरस्कार मला देण्यात येतो राष्ट्रीय स्तरावरती, ते डेमोक्रेटिक आहे, ज्याला पॉलिटिकल म्हणता येईल असं पण आहे. चार्टर्ड अकाउंटंट आमच्या दर पिरियडिकली 4-4 वर्षांनी इलेक्शन होतात. त्यात एक रिजन असतो आणि एक ऑल इंडिया गव्हर्निंग काउन्सिल असते. भारतभरात 32 चार्टर्ड अकाउंटंट देशभराच्या गव्हर्निंग काउन्सिलवरती निवडून जातात. त्यातला मी एक आहे. जवळजवळ 4000च्या आसपास मतं मिळवायला लागतात, त्याच्यावरतीच करतो. आणि फ्री चार्टर्ड अकाउंटंटची मतं असतात, त्यामुळे मतदार आणि कॅन्डिडेट कदाचित मतदार त्यापेक्षा जास्त ज्याला म्हणतात ना सक्सेसफुल माणूस असतो. पण खूप लोकांचं याच्यात सहकार्य झालं आणि लाभलं. खरं म्हणजे मला ढकललं गेलं या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि पुढे जात राहिलो. मध्ये काही अपयश पण आलं. 2018 साली मी 3 मतांनी फक्त इलेक्शन पडलो होतो. करावं न करावं असं पण डोक्यात होतं, पण त्यावेळेला घरचे असतील, पत्नी असेल, पार्टनर्स असतील, आमचे काही मित्रमंडळी यांनी खूप प्रोत्साहन दिलं. 21चं इलेक्शन होतं तेव्हा चिकनगुनिया झाला असताना पण अक्षरशः प्रवास करायला लागतो खूप सगळीकडे. असा प्रवास करून इथपर्यंत आलोय. परत सांगतो, हे डेमोक्रेटिक असल्यामुळे मला खरंच याचा पुरस्कार मी प्रमोदला म्हणत होतो, याचं काही विशेष नाहीये. पण जसं आता पाडगावकरांनी सांगितलं की त्या बॉडीवरती बसून अनेक गोष्टी करायला मिळतात. आता ताईंचं मी ऐकत होतो, मी काय त्यात एलॅबोरेट करणार नाही, पण असे खूप प्रसंग आमच्या पण प्रसंग आलेले आहेत की काही मुलांना, म्हणजे माझ्याकडे तर असा एक प्रसंग असा आला होता की जीव द्यायला निघालेला मुलगा, कारण पास होत नव्हता, त्याला आई घेऊन आली होती जवळ आणि त्याला पण एक काउन्सिलिंग म्हणा किंवा असं काही करायला लागलं. 2 वर्षांनी ती आई त्याला परत घेऊन आली की तुमच्यामुळे आज मुलगा चार्टर्ड अकाउंटंट झाला. मी काहीच नाही खरं केलं, पण जसं आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडंफार जे काही करता येईल, शेवटी या पदाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करता आला तर त्याचं काही हे आहे. तर डेमोक्रेटिक प्रोसेस आहे, इलेक्शन असतात, लोक निवडून येतात आणि मराठी माणसं आमच्या काउन्सिलमध्ये 32 पैकी 2 आहेत फक्त. बाकी सगळं मी म्हटलं त्यामुळे डॉमिनन्स आहे. पण तरी पण आपण पुढे जायचं. एक जो कॉन्फिडन्स मला या सगळ्या लोकांनी दिला, कारण इंग्लिशमध्ये बोलणं मराठी माध्यमात शिकलेल्या मुलाने हे पण महत्वाचं असतं. आमचे 2 ज्या कॉन्फिडन्स देणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट 2 इथे बसलेले आहेत. आनंद असेल, सॉरी डायरेक्टर साहेब आहेत ते, आनंद आहेत, सौदागर साहेब आहेत. पण या सगळ्यांच्या सहकार्याने पुढे गेलो आणि जात राहिलो. अजून पुढे काही बरंच करायचंय. त्यामुळे खरं म्हणजे हा पुरस्कार हे त्याच्यासाठी एक प्रोत्साहन आहे असं मी मानतो की पुढे जाण्यासाठी अजून, आणि त्यामुळे पुढे जात राहू. एवढंच म्हणेन की आता एक विंदा करंदीकरांचा एक उल्लेख झाला होता. त्यांची कविता, मी जेव्हा आमच्या वेस्टर्न रिजनच्या चेअरमन होतो तेव्हा शेवटच्या आमचं एक मनोगत लिहायचं, जसं संपादकीय असतं तसं चेअरमनचं. तेव्हा शेवटच्याला काय लिहायचं, शेवटचं टर्म सोडताना खूप म्हणजे काय हवंय, आणि तेव्हा ती कवितेच्या त्या ओळी सुचल्या, त्या लिहिल्या आणि त्याच्याबद्दल मला खूप पत्र आणि फोन आले. सगळ्याला माहिती आहे ती कविता आणि माझे खूप आवडते शब्द आहेत ते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. त्यामुळे आपण जे काही घेतोय ते देण्याचा प्रयत्न आहे आणि हेच कार्य सारस्वत चैतन्य पण करते. त्याबद्दल खूप खूप आभार. जे
नमस्कार. खरं तर मी भाऊच आलोय जरा बोललं तर मला म्हटलं तर मी आज बोलू शकेन. स्टेजवर उपस्थित मान्यवर तुम्ही सर्व, खरं तर हातचा पुरस्कार आहे हा सगळ्यात मोठा पुरस्कार मी द्रोणाचार्यापेक्षा मोठा समजेल. त्याचं कारण का तर आज माझ्या सारस्वत लोकांनी माझा सत्कार केलेला आहे. हे द्रोणाचार्य तर मला सेंट्रल गव्हर्नमेंट येईल, पण आजचा माझा घरातला सत्कार असं मी म्हणेल. हा सगळ्यात मोठा सत्कार आहे. मी काय बोलू मला कळत नाही, पण मी हे घडण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी पत्नी. कारण गेली 30 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे. मी कुठल्याही मुलाकडनं मी आजपर्यंत पैसे घेतलेले नाहीयेत. पण त्याचं श्रेय मी माझ्या पत्नीला. त्याचं कारण का की मी फक्त रेल्वेमध्ये कारकून म्हणून होतो आणि त्या कारकूनला पगार किती आहे तुम्हाला माहिती आहे. त्या व्यतिरिक्त पण माझ्या पत्नीने मला जो म्हणजे सहकार्य केलं, कारण तिच्यामुळे मी आज एवढे क्रिकेटर मी घडवलेले नाहीत. खरं म्हणजे मी सगळे म्हणतात की तुम्ही रोहित शर्माला घडवलेलं आहे किंवा माझ्याकडे शार्दूल ठाकूर पण त्या मुलाला मी माझ्या घरी ठेवलेला. तो पालघरचा मुलगा होता. ज्यावेळेस त्याच्या वडिलांना मी म्हणालो की शार्दूलला तुम्ही मुंबईत पाठवा, पण ते पाठवायला तयार नव्हते. त्यांना 22 फोन कॉल करूनही ते तयार नव्हते, कारण शाळेत येण्यासाठी 6 तासाचं ट्रॅव्हलिंग होतं किंवा तो 10वीत गेला होता, शिक्षण पण महत्वाचं होतं, ते ऐकायला तयार नव्हते. असं एकदा मी घरी बसल्यावर मी पत्नीला म्हणत होतो एका मुलाला ठेवायचंय. तिने फक्त उत्तर दिलं तुमचं घर आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि शार्दूल मुंबईत आला आणि देशासाठी गेला. पण हे सगळे क्रिकेटर्स त्यांच्या कर्तृत्वामुळे घडलेले आहेत, माझ्यामुळे काही घडलेले नाहीयेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता मी माझं दिनेश क्रिकेट फाउंडेशन मी काढलेलं आहे गेली 2 वर्षापूर्वी, आणि जवळजवळ आता 22 मुलं मी दत्तक घेतलेली आहेत. मी म्हणजे मुंबई महाराष्ट्रातली नाही, पण गुजरात मधली 3 मुलं आहेत, आंध्रामधली 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत, परत महाराष्ट्रातून सांगली, सातारा, सोलापूर, सावंतवाडी इथली मुलं आहेत जवळजवळ. आणि मी आपल्या काही आपले सारस्वत समाजातली पण मुलं आहेत जे माझ्याकडे आहेत. मला फार अभिमान आहे ज्यावेळेस ती मुलं आपल्या देशासाठी खेळतात, आणि जी सारस्वत समाजाची मुलं आहेत ती 100% देशासाठी खेळताना दिसतील. त्यावेळेस मी परत मंचावर मी ही गोष्ट सांगेन. आणि पुन्हा एकदा मला एवढं बोलून मला काही कळत नाही, मी काय बोलतो काहीच कळत नाही, पण खरंच आजचा सत्कार सगळ्यात मोठा सत्कार मी मान्य करतो. कारण मला सेंट्रलने पण सत्कार माझा केला, मला महाराष्ट्र सरकारचं पण शिवछत्रपती अवॉर्ड मिळालं, पण आजचा जो अवॉर्ड मिळाला सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे. मी असं करून माझे शब्द सांगितले. श्री किशोर रांगणेकर, संचालक सारस्वत बँक, श्री दिलीप भिसे, अध्यक्ष सारस्वत प्रकाशन, श्री प्रमोद तेंडुलकर, माजी संपादक सारस्वत चैतन्य, राजेंद्र देसाई, कार्याध्यक्ष सारस्वत प्रकाशन, आणि श्री राहुल साखळकर, कार्यावह सारस्वत प्रकाशन. उपस्थित माझ्या सारस्वत बंधूंनो आणि बंधू भगिनी, एक सारस्वत आणि एक महाराष्ट्रीयन याचा मला खूप अभिमान आहे. कारण तुम्ही जर बघाल तर आज बिझनेसमध्ये ही मंडळी फार कमी आहेत. मी ज्या व्यक्तींमुळे या बिझनेसमध्ये आलो, माझी आई, माझे वडील, त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी केवळ आलो. माझी जर्नी जर बघाल तर फार कठीण जर्नी आहे. 1987 मध्ये केवळ 35,000 रुपये घेऊन ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि कारखाना उभा करतो. प्रत्येकाला वाटतं आपल्या घराच्या जवळ फॅक्टरी असली पाहिजे, मलाही वाटत. मी तारापूरला जाऊन एक प्लॉट घेतला, पण त्याचे 1.5 लाख रुपये भरायला माझ्याकडे नव्हते. त्या 1.5 लाखासाठी आपण कोणाकडे जाऊ शकतो? आपले नातेवाईक, काका, मामा, आत्या, सगळ्यांकडे फिरलो. सकाळी गेलो तर ब्रेकफास्ट देतात, दुपारी गेलो तर लंच देतात, रात्री गेलो तर डिनर. पैसे मात्र कोण तुम्हाला खरं सांगू, मला एक लॉयर व्हायचं होतं.
अनफॉर्च्युनेटली ते मी करू शकलो नाही. केवळ माझ्या धाकट्या मामांच्यामुळे मी बिझनेसमध्ये फार्मास्युटिकल्समध्ये आलो आणि त्यांनी पण मला शेवटी मार्गदर्शन केलं की 35,000 रुपयात पण तू फॅक्टरी चिपळूणला उभी करू शकतो, कारण जमीन 10,000 रुपये, 4,000 स्क्वेअर मीटर. मी ते एक्सेप्ट केलं. मी गेलो. सर्व बाजूनी पकडलेला होतो, पण तरी देखील मनाला मी एक सांगायचो पॉझिटिव्ह, कारण मी एक गोष्ट जरूर शिकलो होतो, प्रत्येक मनाला एक पॉझिटिव्हनेस असतो आणि एक निगेटिव्हनेस असतो. तुम्ही बघाल तर शरीरावर निगेटिव्ह पटकन पकडला जातो, पॉझिटिव्ह फार कमी असतो. पण मी नेहमी निगेटिव्ह बाजूला ठेवून पॉझिटिव्ह वरती चालायचो आणि मनाचं समाधान करायचो. सगळ्या गोष्टी केल्या. 5 रुपये, 10 रुपये 2 ट्रकने प्रवास केलाय. चिपळूण, महाड, रोहा, पेण, पनवेल, सिडकोची बस, स्टेट ट्रान्सपोर्टची बस, कदंबा, गोवा बसेस. विनंती करतोय मी आमचे विशेष मान्यवर श्रीयुत रांगणेकर सर यांनी त्यांचा चार्ल्स पेपल स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महेश सरनाईक, लोकमत उपमुख्य, कणकवली, सिंधुदुर्ग. कामाचा अनुभव: विद्यार्थी दशेपासून पत्रकारितेची सुरुवात. 1999 ते 2006 या काळात ग्रामीण पत्रकारिता. नांदोस हत्याकांडाबद्दल मी तुम्हाला आता सांगितलंच. 2009 ते 2013 सावंतवाडी कार्यालयात विभाग प्रमुख. 2013 पासून आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा आवृत्ती प्रमुख. लोकमत वृत्तपत्र समूहाकडून समर्पित कार्याची दखल देऊन त्यांना 3 वेळा प्रमोशन मिळालंय. गेल्या 25 वर्षात पत्रकारितेच्या कालावधीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित. आज आपण त्याचा सत्कार करतोय. मी विनंती करीन महेश सरनाईक यांनी आपलं मनोमत व्यक्त करावं. किती महत्वाचा योगायोग आहे. एवढे मोठे महनीय व्यक्ती इथे बसले आहेत, किंवा लाड सरांसारखे एवढे महनीय व्यक्ती ज्यांनी देशाचं क्रिकेट घडवलं असं म्हटलं तरी हरकत नाही. तर त्यांच्या सारख्यांबरोबर मला आज हा पुरस्कार मिळतोय, अतिशय भाग्याचा दिवस आहे. मगाशी पंडित सरांनी म्हटलं की पुरस्कार स्वीकारताना तो घ्यायचा की नाही असं मनात त्यांच्या म्हणजे त्यांच्या मनापासून त्यांना वाटत होतं की आपण या पुरस्काराला तेवढं आपल्या हातून कार्य घडलं आहे की नाही. जयेंद्र साळगावकर साहेब पण आले. अवधूत दाभोळकर, अमेय आखेरकर, प्रसाद महाले, दीपक वालावलकर आणि किरण सावंत, जीएसपी टेम्पल ट्रस्ट. एक उभरता हुआ, चमकता हुआ हीरा हाथ में आने वाला है. यावर्षीचा हा पुरस्कार आहे कुमारी स्वरा साखळकर हिला. स्वराबद्दल थोडक्यात सांगतोय. गेली 5 वर्ष तायक्वांडो स्पर्धेत ती सहभाग घेते. आतापर्यंत रत्नागिरीमध्ये होणाऱ्या जिल्हास्तरीय उमसे आणि क्युरोगी हे तायक्वांडोचे प्रकार आहेत. या प्रकारात तिने एकदाही सुवर्ण पदक जिंकलं नाही असं झालेलं नाही. आणि त्याच्यामुळे आता अशी परिस्थिती आहे की जेव्हा कधी या स्पर्धा होतात तेव्हा तिला रत्नागिरीची सुवर्ण कन्या असंच संबोधलं जातं. 2013ला राष्ट्रीय स्पर्धेत तिला 3 ब्रॉन्झ मेडल मिळाली होती. तो प्रवास तिचा खूप कठीण होता, कारण 36 तासाचा प्रवास करून ती पोचायला तिला उशीर झाला आणि लगेच स्पर्धेला उभं राहायला लागलं. तीही तिने पार पाडली विथ 3 ब्रॉन्झ मेडल्स. त्यानंतर गोवा येथे झालेल्या 38 स्पर्धेत नागालँडच्या मुलीचा म्हणजे तिच्या अपोनंटचा स्कोर होता. ही आंतरदेशीय स्पर्धा होती. त्या नागालँडच्या तिच्या कॉम्पिटिटरचा स्कोर 6 नंबर्सनी जास्त होता. स्वरा प्रचंड प्रेशर मध्ये होती आणि शेवटची 3 सेकंद बाकी होती. त्या 3 सेकंदात
तिने आपली बाजी लावून 8 स्कोर प्राप्त केला